जय भीम। शुक्रवार दिनांक 19 सप्टेंबर 2025 सम्राट वाचनमध्ये हा तिसरा लेख आहे। लेख हा संपादकीय आहे, त्याचं शीर्षक आहे संशयाला बळकटी। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असल्याने देशात याविषयी नव्याने चर्चा सुरू झाली आहे। ज्याला मतचोरी म्हटले जाते त्या मतचोरीचे पुरावे काही दिवसापूर्वी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देशातील जनतेसमोर मांडले होते। तेव्हापासून याविषयी वेगवेगळ्या पातळ्यांवर चर्चा व वाद होत आहेत। विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले होते, तेव्हा निवडणूक आयोगाने तातडीने याचा खुलासा केला नव्हता। तर त्यापूर्वीच भाजपच्या नेत्यांनी खुलासा करत राहुल गांधी यांच्यावरच उलट आरोप करण्याचा सपाटा लावला होता। त्यानंतर निवडणूक आयोगाने खुलासा केला आणि राहुल गांधी यांच्याकडे पुरावे सादर करण्याची मागणी केली होती। हा प्रकार काही काळ असाच सुरू होता आणि याविषयी उलटसुलट चर्चा होत होती। त्यानंतर म्हणजे राहुल गांधी यांनी मतचोरीच्या केलेल्या आरोपानंतर अनेक ठिकाणी कशा पद्धतीने मतांची चोरी झाली हेही समोर येत गेले। त्यावरून देशात मोठ्या प्रमाणात वादंग निर्माण झाला आणि काँग्रेस पक्षासह विरोधकांनीही हा विषय उचलून धरला होता। त्यावरून भाजपची मोठी कोंडी झाली होती आणि मतचोरी करून सत्ता संपादन केली अशी भावना बळावली होती। हा विषय अंगलट येत असल्याचे दिसून येताच राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस पक्ष आणि इतर विरोधकांवर राजकीय आघाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून झाला। तसेच मतचोरीचा विषय मागे पडावा यासाठी इतर विषय पुढे करण्यात आले। परिणामी हा महत्त्वाचा आणि संवेदनशील असा विषय मागे फेकला गेला। मात्र या विषयाचे जे गांभीर्य होते ते लक्षात घेता राहुल गांधी यांनी या विषयाला पुन्हा हात घातला। त्यातून त्यांनी आता पुन्हा आरोप करत निवडणूक प्रक्रिया कशा संशयाने पार पडली जात होती याचे काही पुरावे सादर केले। त्यासाठीही त्यांनी पत्रकार परिषद घेतलीच, पण कशा पद्धतीने मतदारांची नावे गायब झाली वा करण्यात आली हेही पुराव्यानिशी दाखवून दिले। राहुल गांधी यांनी मुख्यतः कर्नाटकच्या अलांड मतदारसंघातील 6018 मतदारांची नावे वगळण्याचा प्रयत्न करण्यात आला। मतदारांची नावे वगळण्यासाठी कर्नाटकाबाहेरील मोबाईल नंबरचा वापर करण्यात आला। ते म्हणाले की जेव्हा मते वगळली जातात तेव्हा विरोधकांना लक्ष्य केले जाते, काँग्रेस मजबूत असलेल्या भागातील मतदारांना लक्ष्य केले जाते। कर्नाटकातील अलाडमध्ये वापरल्या जाणाऱ्या मतदारांची संख्या महाराष्ट्रात जोडण्यासाठी वापरली जात आहे। अलाडमध्ये मतदारांची संख्या कमी करण्यात आली आणि राजुरामध्ये मतदारांची संख्या वाढवण्यात आली। राहुल गांधींनी दावा केला की राजुरामध्ये 6850 मतदारांची संख्या कमी करण्यात आली। याविषयी त्यांनी काही तपशील तर सादर केलाच, पण याही पुढे आणखी पुरावे सादर केले जातील हेही जाहीर केले। मतचोरीविषयी आपण लवकरच हायड्रोजन बॉम्ब टाकू असे जाहीर केले होते, पण हा हायड्रोजन बॉम्ब नाही, तर यापुढे जेव्हा आणखी पुरावे समोर आणले जातील तेव्हा याचा खरा स्फोट होईल हेही त्यांनी जाहीर केले। विशेष म्हणजे याविषयी कर्नाटकात चौकशी सुरू असतानाही त्याला निवडणूक आयोगाने प्रतिसाद दिला नाही हाही आरोप राहुल गांधी यांनी केला आहे। तसेच असा प्रकार करण्यामागे केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि निवडणूक आयोग यांचे साटेलोटे असल्याचा आरोपही त्यांनी केला आणि येत्या 8 दिवसात अल्टिमेट निवडणूक आयोगाला दिला आहे। तेव्हा आता निवडणूक आयोग काय भूमिका घेते याची उत्सुकता लागलेली राहील। हा प्रश्न कोणताही एका मतदार संघापुरता वा राज्यापुरता नाही, तर देशात असलेल्या लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे। जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश म्हणून मोठ्या अभिमानाने आणि गौरवाने उल्लेख केला जात असतो, पण दुसरीकडे त्याच मोठी लोकशाही असलेल्या देशातील जनतेला जर मतदानाचा हक्क बजावता येत नसेल, त्यांचा हक्क हिरावला जात असेल, तर देशात खऱ्या अर्थाने लोकशाही अस्तित्वात आहे का प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। विशेष म्हणजे केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग हातात हात घालून काम करत असल्याचा आरोप याही पूर्वी विरोधकांनी अनेकदा केला आहे। तेव्हा याचे समाधानकारक उत्तर मिळणे अपेक्षित आहे। त्यात राजकीय अभिनिवेश बाजूला सारून या महत्त्वाच्या विषयाकडे पाहण्याची गरज आहे, नाहीतर हाही विषय मागे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून राहुल गांधी यांनी हे आरोप करत असताना आपण अत्यंत जबाबदारीने हे आरोप करत असल्याचे म्हटले असल्याने त्याच जबाबदारीने सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे। या ठिकाणी हा लेख संपलेला आहे। माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जय भीम, जय भारत, जय बुद्धभूमी।